नमस्कार मैत्रिणींनो, वाळवण भाग 3 मध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण बटाट्याचे पळी पापड करणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे। येथे मी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत। त्याची सालं काढून 2-3दा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहेत आणि रफली चिरून घेतलेली आहेत। आता आपण याला एका बटाट्याला या 2 वाट्या पाणी याप्रमाणे पाणी घालून याची बारीक पेस्ट करणार आहोत आणि या ठिकाणी मी 1 वाटी पाणी घालून त्याचं छान असं बॅटर करून घेत आहे। तर इथे तुम्ही बघू शकता अशी बटाट्याचं आपली प्युरी तयार करून झालेली आहे मस्त अशी। 7 बटाट्याच्या नुसार हे 1 वाटी पाणी, 2, 3। तर आता मी ते टोटल 4 वाट्या पाणी घातलेलं आहे। हे एकसारखं मी ढवळून घेणार आहे। आता याच्यामध्ये मी हे उपवासासाठी पापड करणार आहे, त्यामुळे जास्त काही नाही घालणार। फक्त याच्यामध्ये मी थोडासा पापड खारी चवीनुसार मीठ घालणार आहे। तर पापड खारी याच्यामध्ये जास्त घालायचा नाही, कारण बटाटा लगेच करपतो। थोडासा या ठिकाणी पापड खार घातलेला आहे आणि या ठिकाणी मी चवीनुसार मीठ याच्यामध्ये ॲड करत आहे। याला आता मी घट्ट होईपर्यंत शिजवून घेत आहे। गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे। तर येथे बघू शकता तुम्ही आपलं पीठ असं घट्ट झालेलं आहे, म्हणजे शिजलेलं आहे। हे पीठ शिजलेलं आहे। आता याचे आपण छोटे छोटे पापड घालून घेणार आहोत। आपण सर्व पापड पळीनं गरगटून घेणार आहोत। जेवढा तुम्हाला पातळ पापड करता येईल तेवढा करून घ्यायचा आहे। इथे हे बटाट्याचे पापड दिवसभर आपण उन्हात वाळवून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही बघू शकता की आपण जे बटाट्याचे पापड केले होते ते बटाट्याचे पापड या ठिकाणी 4 बटाट्यापासून भरपूर असे पापड झालेले आहेत आणि पापड बघा एवढे मस्त असे पातळ झालेले आहेत। तर तुम्ही हे असे पापड करून बघा। आता हे पापड वाळवून तळण्यासाठी तयार झालेले आहेत। तर आपण हे पापड तळून बघूया। हे बघताना आपल्याला नाचणीच्या पापडासारखे वाटतात, तर हे बटाट्याचे पापड उपवासासाठी आहेत। तर ते आपण या ठिकाणी तळून बघूया। तुम्ही बघू शकता आपले हे बटाट्याचे पापड मस्त असे भाजून तयार झालेले आहेत आणि याचा जो कुरकुरीतपणा आहे तो सुद्धा तुम्ही याच्या आवाजावरून ऐकू शकता। याला अजिबात तेल राहिलेलं नाही, फक्त हे पीठ शिजवून घ्यायचं आणि आपण पळीनं गरगटायचं। याला बटाट्याचे पळी पापड सुद्धा बनवलं जातं। तर अशा पद्धतीने हे बटाट्याचे उपवासासाठी लागणारे पापड तुम्ही करून पहा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।